खालापूर तालुक्यातील नारंगी गावातील बाळगंगा नदीच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। नदीच्या पाण्याची चव देखील कडवट झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आता व्यक्त होतीये। खालापूर वासियांनी याबाबत तहसीलदार, बीडीओ आणि पोलिसांना निवेदने दिली। नदी दूषित करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खालापूर वासीय करीत आहेत। आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत नारंगी यांचे जे जवळजवळ 1987 सालपासून जी वॉटर स्कीम आहे, ती वॉटर स्कीम जो नदीपात्र आहे, बालगंगा नदीचा जो पात्र आहे, त्या नदीपात्राला जोडलेली आणि त्या नदीपात्रातून ती चालू आहे, इतकी वर्षे चालू आहे। पण आता 2 दिवसापूर्वी असा एक प्रकार घडला आहे की घृणास्पद एक प्रकार आहे की मनुष्यजीवाची या ठिकाणी किंमतच राहिलेली नाही, असा हा प्रकार घडला आहे। या नदीपात्राच्या वरच्या बाजूला पूर्व दिशेला ज्या 4 कंपन्या आहेत, त्या 4 कंपन्यांपैकी कुठल्या तरी एका कंपनीने या नदीपात्रात एक चपल भूमिका घेऊन किंवा सावध भूमिका घेऊन रात्री जो अतिशय पाऊस पडतो त्या पावसाचा फायदा घेऊन या ठिकाणी केमिकल सोडण्याचा प्रयत्न केला आणि तो केमिकल सोडल्यानंतर जेव्हा ग्रामस्थांच्या लक्षात आलं आणि आमच्यापर्यंत ती गोष्ट आली, तेव्हा या ठिकाणी येऊन स्वतः आम्ही पाणी तोंडात घेऊन बघितलं। पाणी तोंडात घेतल्यानंतर लक्षात आलं की पाणी इतकं कडू आहे की पाणी तोंडात घेतल्यानंतर उलटी झाल्याशिवाय राहत नाही। यापूर्वीसुद्धा या स्कीमवर, या वॉटर स्कीमवरून भरपूर तक्रारी झाले। स्वतः या मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ तोरवे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यावेळी जी कारवाई झाली होती त्याच्यानंतर आजपर्यंत कोणतीच या ठिकाणी तक्रार नव्हती। पण आज या ठिकाणी या पाण्यामध्ये केमिकल सोडलं आहे आणि केमिकल सोडलं वारंवार या गोष्टी घडतात। आमची प्रशासनाला या आपल्यामार्फत एकच विनंती आहे की या ग्रामपंचायतमध्ये राहणारा माणूस देखील माणूसच आहे। जेव्हा या ठिकाणी स्थानिक कामगारांना, स्थानिक मुलांना रोजगाराचा प्रश्न येतो, तेव्हा कंपनी गुजरातकडे बोट दाखवते, टोलाटोली करते आणि आमचा जीव घ्यायचा अधिकार या कंपन्यांना कुणी दिला? या नदीपात्राच्या वरच्या अंगाला ज्या 4 कंपन्या आहेत त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी, हीच माझी विनंती। आणि हा पाणी तोंडात जाऊन, पोटात जाऊन जर एखाद दुसरा कोण व्यक्ती दगावला तर याला जबाबदार कोण? म्हणून ग्रामपंचायततर्फे मी विनंती करतो की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो सापडेल याच्यामध्ये प्रशासनाने तपास करावा आणि या तपासाअंती जो सापडेल त्याच्यावर 304 कलमनुसार सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, हीच आमची विनंती आहे। आणि जर ही गोष्ट या ठिकाणी थांबली नाही, प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ, नारंगीचे ग्रामस्थ कंपन्यांसमोर ठिय्या आंदोलन करतील आणि त्या ठिकाणी गेटवर जाऊन बसतील। त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल। प्रशासनाला वेळोवेळ सांगूनसुद्धा प्रशासन याकडे जर दुर्लक्ष करत असेल तर मग आमचा वाली कोण? याच्याकडे लक्ष कोण करणार, लक्ष कोण देणार? बस एवढंच आपल्यामार्फत मी या ठिकाणी सांगतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।